नियोजन करून सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून सगळे वर्षभर काही ना काही कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालूच असतात आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांचाही प्रतिसाद उत्तमच भेटतो. यावर्षीची गौरी गणपती सजावटीची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये आम्ही दरवर्षीच भाग घेतो आणि दरवर्षी बक्षीसही भेटतं. त्याबद्दल आणि ड्रेसेसचे धन्यवाद. यावर्षी माझ्या मुलीने सगळी सजावटीची तयारी केली होती आणि मला एक सांगायचं आहे, आपण जेवढं गौरी गणपतीसाठी म्हणजे महिला वर्ग किती आनंदाने तयारी करत असतो, गौरीसाठी हे करायचं आहे ते करायचं आहे सगळं करत असतो. पण एक मला असं कधीतरी वाटतं की गौरी पण म्हणत असतील, बाई तू थकलीयस, एवढं माझ्यासाठी करतेस ना, कधी तर तू स्वतःसाठीही लक्ष दे, स्वतःकडेही लक्ष दे. माझ्यासाठी 16 नैवेद्याचं ताट करतेस, स्वतःसाठी शिळी भाजी भाकरी खातेस, पण त्यातलं 2 घास तू खाऊन तू तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी येईन ना तेव्हा तूही माझ्यासाठी हसतमुख आणि आनंदी दिसली पाहिजेस. आणि एवढंच मी सांगते. आणि महिलांनी खरंच स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. किमान एक अर्धा तास तरी स्वतःसाठी वेळ द्या तुम्ही स्वतःला. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.